असेल त्यांच्यावरती आरोप केला होता की त्यांना कुठेतरी पाठीशी घातलं जातं. अमिताभ गुप्ता आणि जालेंद्र सुपीकर हे दोन भ्रष्ट अधिकारी त्यांनी एकत्रित येऊन संपूर्ण गृह खात्याचा आणि विशेषतः तुरुंग खात्याचा तर सत्यानाश करून ठेवलेला आहे. त्यांच्या काळामध्ये दिलेले भरमसाठ वेपन लायसन्स असतील किंवा त्यांनी केलेले इतर कारनामे असतील, खरं तर इतके दिवस ह्या अधिकाऱ्यांचे लाड का केले गेले आणि त्यांची खातेन्याय चौकशी का होत नाही. खरं तर या दोघांच्याही सगळी संपूर्ण कारकिर्दीची चौकशी SIT मार्फत अथवा आर्थिक गुन्हे अन्वेषण विभागामार्फत व्हायला पाहिजे होतं. आता बाहेर आलंय ते हिमनगाचं एक टोक आहे, बाहेर बरंचसं येऊ शकतं अशी परिस्थिती आहे. पण जो तपास सुरू आहे त्यावर तुम्ही समाधानी आहात? मी अजिबात समाधानी नाही आहे, कारण केवळ बदली करून त्यांनी केलेल्या कृत्यावर पांघरून घालता येणार नाही. त्यांनी जो काय भ्रष्टाचार केलेला आहे, आर्थिक गैरव्यवहार केला आहे, त्याची चौकशी होऊन त्यांना त्याची शिक्षाही झाली पाहिजे किंवा ती वसुली झाली पाहिजे. विद्यादानाची उज्ज्वल परंपरा असलेलं विद्येच्या माहेरघरातील आदर्श विद्यापीठ टिळक महाराष्ट्र विद्यापीठ पुणे 2025-26 या शैक्षणिक वर्षासाठी प्रवेश सुरू. BSc AI and ML, BSc डेटा सायन्स आणि MSc डेटा सायन्स. अत्याधुनिक सुविधा असलेले ISO 21001 मान्यता प्राप्त टिळक महाराष्ट्र विद्यापीठ पुणे. अधिक माहितीसाठी संपर्क 922300 2070 किंवा 922300 2071.